तरी म्हणा, देवाची दया संपत नाही. देवाची दया संपत नाही. जर मी या वर्षभरात परमेश्वराचा एक स्वभाव बघितला असेल तर तो म्हणजे तो किती विश्वसनीय आहे. तो कितीतरी विश्वसनीय परमेश्वर आहे. किती भरोसा टाकू शकतो आपण त्याच्यावर. हालेलुया. या 10 वर्षामध्ये माझ्या जीवनात, या वर्षभरामध्ये माझ्या जीवनामध्ये खरोखर पर्वत दृष्टी आड होऊन गेले होते. टेकड्या ढळून गेल्या, परंतु माझ्या देवाची कृपा माझ्यावरनं ढळली नाही. हालेलुया. काय म्हणतोय देव? काय म्हणतोय आज तुम्हाला आणि मला? आज सकाळी मी उठले, हेच वचन माझ्या हृदयात. बघ मी किती विश्वसनीय आहे. मी पण म्हटलं, बघ देव किती विश्वसनीय आहे, किती चांगला आहे तो. त्याचा विश्वासूपणा फक्त आशीर्वाद असल्यावरच ओळखू नका, नसताना तो किती विश्वसनीय आहे ते बघा. हालेलुया. ती ब्लेसिंग्स नाहीये, ती फिलिंग्स नाहीये, ते जॉय नाही, ते हॅपीनेस नाहीये, तरी पण तो किती विश्वसनीय परमेश्वर आहे हे ज्याला कळालं त्याने देवाच्या स्वभावाला ओळखलं. तशा परिस्थितीत ज्याने आपले पाय स्थिर ठेवले ते त्याला कळलं. जानेवारी महिन्यामध्ये माझा एक इन्कम सोर्स आम्ही बंद करून टाकला, जो खूप छान होता. जेव्हा तो बंद झाला तेव्हा कितीतरी जेव्हा माझ्या जीवनामध्ये त्या गोष्टी स्टक व्हायला लागल्या, फायनान्स स्टक झाला, थांबला, तेव्हा अनेक जणांनी सल्ले दिले की ते तुम्ही बंद का केलं? तुम्ही करू शकत होते, चांगलं होतं, ओके ओके ओके. पण मला कळत होतं की मी कशामागे पळते. माझी उपस्थिती, माझी प्रेझन्स, माझं जे देवावरचं प्रेम आहे ते मी इकडं देते असं मला वाटत होतं. हालेलुया. आज लोकांची स्थिती काय? संडे चर्च बस. नो. एक आध्यात्मिक व्यक्ती फक्त संडे चर्चच करत नाही, तर तो आठवड्याची प्रत्येक असणारी मीटिंगचा भुकेला आणि ताणेला असतो. का? फक्त रविवारीच देव भेटतो का? सबोपदेशक मध्ये लिहिलेलं आहे, पेरणी करत असताना मौसम देख के पेरणी मत कर. एक विश्वासणारा सकाळी पेरणी करतो, दुपारी पेरणी करतो, संध्याकाळी पेरणी करतो, जेव्हा त्याला पेरू वाटतं तेव्हा तो पेरणी करतो. हे वचन आहे. घरी जा आणि वाचा, उपदेशक मध्ये कुठं लिहिलेलं आहे. आमेन, आमेन. एक माशी येते तुमच्या घरात, सबोपदेशक, आणि तुम्ही काय बोलताय? ती माशी उडून जाऊन देवाला सांगते. कोणाला सांगते? अरे ह्या प्रार्थना 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 आणि प्रार्थनाच. कळतंय का? तुम्ही म्हणता प्रार्थना 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 प्रार्थना, देव म्हणतो प्रार्थना 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 आणि प्रार्थनाच. म्हणून तर बायबल मध्ये लिहिलंय, आत्म्याचे भुकेले व्हा. कारण भूक लागल्यावर जी तळमळ तुम्हाला दिवसभरात होते, काय ती तळमळ तुम्हाला प्रार्थनेसाठी होते का? ती तळमळ तुम्हाला वचनाची आज्ञाचं पालन करण्यासाठी होते का? वचन वाचण्यासाठी ती तळमळ होते का? जी भूक तुम्हाला सकाळी लागते, दुपारी लागते, संध्याकाळी लागते, जी तळमळ तुम्हाला होते, ती तळमळ देवाच्या राज्यासाठी होत आहे का? नसल होत तर तुम्ही आध्यात्मिक भुकेले नाही.
आणि प्रभू म्हणतो आपली आत्मिक भूक वाढव. का भुकेचं नाव दिलं? कारण एक भुकेला व्यक्ती अन्नाची किंमत जाणतो, तसाच एक आध्यात्मिक भुकेला व्यक्ती परमेश्वराच्या उपस्थितीची किंमत जाणतो. हालेलुया. कम ऑन, मी आज तुमच्याशीच बोलत आहे. ती जी माझी आध्यात्मिक भूक होती, तो पैसा ती पूर्ण करू शकत नव्हती. हालेलुया. आणि माझा जीव सारखा तळमळायचा, माझा जीव उभ्या उभा तिथं रडायचा. आणि मी परमेश्वराला म्हणायची, प्रभू बस, थांबावंय सगळं. आणि ज्याच्यासाठी तुम्हाला निवडलंय ते माझ्या जीवनात करून घे. लोक विचार करतात हे फक्त पाळकासाठी असतं. तसं नाहीये. तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये भुकेले आहात हे देवानी तुम्हाला कळलंच पाहिजे. हालेलुया. आणि मी डिसाईड केलं, मी निवडलं यहोशू सारखं की मी आणि माझं घरानं परमेश्वराची सेवा करेल. मी आणि माझं घरानं परमेश्वराची सेवा करेल. अनेकांचे अनेक सल्ले मला मिळाले. सल्लेगार वाईट नसतात, पण सल्ला कोणाचा ऐकायचा कोणाचा नाही ऐकायचा हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आमेन. पण मी स्थिर उभी राहिले. आम्ही डगमगलो नाही. म्हणा डगमगलो नाही. डगमगू नका. आमेन. आणि मी सोडून दिला तो इन्कम सोर्स माझा. हालेलुया. कोणाला नाही आवडणार एखाद्या व्यक्तीच्या खिशात रोज 5,000 येत आहे? कोणाला नाही आवडणार? इधर कोई है ज्याला आवडणार नाही की तुमच्या खिशामध्ये 4,500-5,000 डेली येत आहे? आहे का कोणी? एक्स्ट्रा इन्कम बरं का, म्हणा एक्स्ट्रा इन्कम डेलीचा, आणि तो सोडायचा. मी एवढा अनुभव घेतलेला आहे ना देवाचा, की ते सोडताना सुद्धा मला जराशी पण भीती वाटली नाही. हालेलुया. जराशी पण कचक आली नाही. कारण एवढा अनुभवच मी त्याचा असा घेतलेला आहे. जर तुम्ही त्याच्यासाठी एक करता ना, एक म्हणा, एक एक तुम्ही एक करता ना, एक, तो 99 करून त्याला 100 करून टाकतो. हालेलुया. एक पाऊल तुम्ही उचलताना 100 पावलावर नेऊन खटकन बसवतो. इतका तो विश्वसनीय परमेश्वर आहे. आणि तो निर्णय घेताना मला अजिबात कचक वाटली नाही. पण लोकांनी आम्हाला तोडून खाणं पण काही सोडलं नाही. हालेलुया. कशा परिस्थितीतून, ज्याच्यात मी 10 वर्ष कधीच गेले नव्हते, ना पास्टर गेले होते, या वर्षभरात आम्ही गेलो. हालेलुया. पण मला ह्याचा आनंद होत आहे, या वर्षभरात मी एक पण सभा सोडली नाही पैशाच्या मागे पळायला. या वर्षभरात मी एक पण मध्यस्थी सोडली नाही. या वर्षभरात मी असं काही केलं नाही ज्याने माझा देव दुखी होईल. हालेलुया. मी देवाचं काम करत गेले. सकाळी केलं, दुपारी केलं, संध्याकाळी केलं, बाहेर केलं. हालेलुया. बाहेर मीटिंग्स घेतल्या, सभा घेतल्या, एन्करेजमेंट केली, हजारो लोकांमध्ये घेतली, 500 लोकात घेतली, 200 लोकात घेतली, 50 लोकात घेतली. इकडं परिस्थिती पेट्रोल टाकायची नाही, पण इकडं लोकांना आशीर्वाद देऊन मी देवाचं नाव उंचावलं. या 12 महिन्यामध्ये परमेश्वराने असा उपयोग करून घेतला. एकच होतं. काय होतं? माझा देव विश्वसनीय आहे.
हृदयात एकच आवाज, देवा तू विश्वसनीय आहेस. आणि मला माहिती आहे तू जे करणार आहे त्याची मी वाट माझ्या डोळ्यांनी पाहत आहे. पण तो जो पिरियड असतो ज्याच्यातनं तुम्ही जात असता त्याच्यामध्ये तुम्ही कोणाला प्रथम ठेवताय हे देव पण पाहतो. म्हणा देव पाहतो. देव पाहतो. कसा पाहतो? काय पाहतोय? ओ आता मी याच्या जीवनात कसं सांगू मी तुम्हाला. प्रभू पारखतो असं लिहिलंय, जो कोणी परीक्षेत पास होतो. म्हणा पास होतो. लिहिलंय की नाही? म्हणजे फेल पण होतात लोक. आशीर्वाद येतं, श्राप पण आहे, जीवन येतं, मृत्यू पण आहे. दोन्ही गोष्टींचा खूप विचार करायचा. देव तर विश्वसनीय आहे, पण या 12 महिन्यात मला, पास्टरला, माझ्या परिवाराला पण विश्वसनीय राहावं लागलं. टिकून राहावं लागलं. आमेन. कशा 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 परिस्थितीतनं गेलं, पण देव विश्वसनीय होता. कारण पर्वत दृष्टीआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु तुझ्यावरील माझी करुणा कधीच ढळणार नाही. माझ्या शांतीचा करार, जे अभिवचन मी तुला दिलंय त्याचा भंग मी कधी होऊ देणार नाही, असं तुझ्यावर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो. हालेलुया. ही तर झाली कठीण परिस्थितीतली करुणा आणि त्याचा विश्वासूपणा. पण जेव्हा तुम्ही पाप करता, जेव्हा तुम्ही सिन मध्ये पडता, तरी पण तो तुम्हाला सोडत नाही. तरी त्याचा विश्वासूपणा तेवढाच टिकून आहे. कोण करतं एवढं प्रेम? हालेलुया. पहिली योहान त्याचा 1 अध्याय त्याचं 9 वचन. हालेलुया. हालेलुया. जेव्हा तुम्ही एखाद्या जवळ आपलं पाप कबूल करता की मी चुकलोय, जर तो मनुष्य असला तो काय करेल? पदरी घेईल का? पदरी घेईल का? ओले आले, चुकलं रे, पाप झालं, बरं ठीक आहे, बस रडू नको, मी तुझ्यासाठी उत्तम मेजवानी बनवतो, असं मनुष्य करतो का? त्याची नजर लगेच तिरछी होती. ई शी पापी. पण आपला देव तसा नाही. परत एकदा तो शब्द इथे आला, तो विश्वसनीय आहे. तो विश्वसनीय आहे तुमचे पाप शुद्ध करून तुम्हाला पदरी जवळ घ्यायला. तो न्यायी परमेश्वर आहे. तो तुमच्या चुकांमध्ये तुम्हाला सोडून देत नाही. सोडतो मनुष्य. हालेलुया. कोण सोडतं? माणसं तिरस्कार करतात पापाचा, देव करत नाही. असं लिहिलंय, सगळं कॉस्ट म्हणजे सगळी खंडणी भरून, म्हणा खंडणी भरून, सगळा कर सहित, सगळं व्याज कर्जाचं सगळं 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 एकत्र करून क्रूसावर नाश केलेला आहे. तुम्हाला काही पे करायची गरज नाहीये, कारण तो विश्वसनीय परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. तर पापातच पडून राहण्यापेक्षा जो विश्वसनीय आहे त्याच्याकडे जा आणि आपले पाप आणि गुन्हा कबूल करा, तो तुम्हाला जवळ घेईल. हालेलुया. आणि जे ते करणं सोडून देतो त्याच्यावर अजून दया केली जाते. म्हणा अजून. आमेन.
हाच देवाचा स्वभाव असतो. काय असतो? जेव्हा आपण चुकतो ना, तो आपला तिरस्कार नाही करत. सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही चुकता, तर देवाला एकच शब्द लक्षात येतो, क्षमा. मी कधी याला क्षमा करू, कारण माझी इच्छा नाही आणि माझ्यापासून लांब जावं. हालेलुया. देवाची इच्छा नसते की आपण त्याच्यापासून लांब जावं. आणि म्हणून जेव्हा आपण चुकतो, जेव्हा मनुष्य चुकतो, पापात पडतो, तेव्हा सगळ्यात पहिले तो एक हत्यार वापरतो, म्हणजे क्षमा. हालेलुया. आणि क्षमा करतो. का करतो? कारण तो विश्वसनीय आहे. त्याचा करार तो तोडत नाही, त्याचा करार तो विसरत नाही. तो म्हटला आहे, तुझे पाप लाखेसारखे लाल असले तरी मी ते बर्फासारखे शुभ्र करील. हालेलुया. मी तुला शैतानाच्या तावडीत सोडून देणार नाही. कसं आहे माहिती देवाचं विश्वासनपणा? उत्पत्तीचा पहिला पाप, पहिला मर्डर सांगा. कोणी कोणाचं केलं? काईनने हाबेलचा खून केला, बरोबर की नाही? आणि काईन पळू लागला. इतकं डीप आहे ना, मी कधी काईन आणि हाबेल बद्दल शिकवल, त्या सॅक्रिफाईस पासून तर त्या मरण्यापर्यंत. पण एक विश्वसनीय बघा, त्याची मर्सी आणि त्याची दया बघा. जेव्हा मला हे प्रकटीकरण आलं तेव्हा मी खरोखर रडली होती. बायबल वाचत असताना अश्रू निघत नाही तर बायबल नीट वाचत नाहीये तुम्ही. बायबल वाचत असताना रडायला येत नाही तर म्हणजे तुम्ही बायबल नीट वाचत नाही, धडा वाचण्यासारखं वाचताय. हालेलुया. काईनने जेव्हा हाबेलचा खून केला तेव्हा काईनवर श्राप आला. काय श्राप आला? तू भगोडा होशील. तू त्याच्यावर श्राप म्हणजे तुझ्या भावाचं जे खून आहे ते तुझ्यावर नेहमी राहील. हालेलुया. कायनाने हाबेलाचं काय केला? त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून केला. मग देवाने कायनाला विचारलं, कायन तुझा भाऊ कुठे आहे? हाबेल कुठे आहे? तो कसं म्हणतो, मला नाही माहिती. तो जिकडे जाईल तिकडे त्याच्यावर मी काय नजर ठेवावी का? मी काय त्याच्या मागं फिरू का? एक खुनी असा पण बोलू शकतो, किती स्पष्ट. पण त्याला हे नव्हतं माहिती की देवाने सगळं केलेलं कृत्य पाहिलं आहे. हालेलुया. पुढे बघा. पण देव त्यांना म्हणाला, तुझ्या भावाचे रक्त मला जमिनीतून हाक मारत आहे. कळलं का? काय? रक्त कधी मरत, म्हणून परमेश्वराने रक्त खायला मनाई केली. कोणी रक्ती खातं का? नाही, खायची नाही. का? कारण रक्त हे आरोळी मारतं. मग ते हाबेलचा असो का ते माझ्या येशूचा असो, जेव्हा तुम्ही आजारी आहात तेव्हा ते रक्त आरोळी मारतं. अरे मी बरं केलंय तुला. ते रक्त आरोळी मारतं की काय पाप करत बसलाय, मी तुला शुद्ध केलंय माझं रक्त वाहून. हालेलुया. प्रेज गॉड. जी भूमी तू आपल्या भावाच्या रक्ताने अपवित्र केली आहेस, त्या भूमीतून तुला हद्दपार करण्यात आले आहे. त्या भूमीवर तू सर्व काळ कष्ट केलेस तरी ती तुला धान्य देणार नाही. या क्षणापासून तू निर्वासहित होशील आणि साऱ्या पृथ्वीवर परागदा होशील. काईन देवाला म्हणाला, मला मिळालेली शिक्षा माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे, कारण तू मला माझ्या शेतातून आणि तुझ्यापासून. हालेलुया. जेव्हा पाप घडतं तेव्हा आशीर्वाद तर गमावतोच, पण देवाची प्रेझेन्स पण आपण गमावतो. हालेलुया. देवा तू इतकी कठोर शिक्षा दिली आहेस मला,
जो कोणी मला पाहिल तो तो मारूनच टाकेल, कारण मी इतका, म्हणजे काय, एक भिकारीच झाला ना तो. काय करल? शेती करल पण पीक येणार नाही, पांगापांग होईल. परमेश्वराचा हात ज्याच्यावर नाही तो तर असाच कोरडा आहे, त्याला कोणी मेंढपाळ नाही, चारणारा नाही, काहीच नाही. देवा, ही जी शिक्षा तुम्हाला करतोय ही माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे. आता शेजारच्याला म्हणा, देव किती विश्वसनीय आहे हे पुढं बघा. तो त्याचं हृदय किती प्रेमळ आहे हे पुढं बघा. बोला की. कायनने हाबेलाला मारला. परमेश्वराने कायनला श्राप दिला. काय दिला? ज्या भूमीवर तुझ्या भावाचं रक्त पडलंय त्याच्यात किती पण मशगत केली तू आशीर्वादित होणार नाही. कळलं? कायन काय बोलला? देवा, एवढं जर तू माझ्या जीवनात करतोय, एवढे भयंकर त्रास जर तू माझ्या जीवनामध्ये ठेवले, मला तर कोणी पण मारल, कोणी माझी निंदा कर, कोणी मला ठार मारून टाकल. देवाची दया कायनवरून सरली नव्हती. देव कायनला काय म्हणाला माहिती? जो कोणी तुला ठार मारल, तुला जे श्राप मी दिले त्याच्या 7 पट त्याच्यावर येतील. नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं? कायनला परमेश्वराने शिक्षा दिली, पण जर कायनच्या पापावर कोणी बोट ठेवला, कायनला कोणी दोषी ठरवलं आणि कायनच्या पापासाठी कायनला कोणी मारण्याचा कट रचला, तर कायनला झालेली शिक्षाचं 7 पट त्या व्यक्तीला भोगावं लागेल. ओ माझा देव किती महान आहे. हालेलुया. हे काय माझ्या इथं लिहिलेलं नाही आहे, मी येऊन माझं डायरी बघून घ्या. परमेश्वर तुमच्याशी बोलतोय. आमेन. कायन चुकला होता ना, कायनला देवाने शिक्षा दिली. पण 1 योहान त्याचं 1 अध्याय 9 वचन काय? आपण आपली पापे ज्याच्या जवळ कबूल करतोय ना, तर तो विश्वासनीय आणि न्यायी आहे म्हणून. हालेलुया, हालेलुया. आता कोणाची इच्छा होईल का कायनला मारायची? कोणी कायनला मारायची हिम्मत करल का? कायन जरी चुकला होता तरी परमेश्वराची दया त्याच्यावरनं गेली नव्हती. इतका आपला परमेश्वर आपल्या त्या परिस्थितीत विश्वसनीय आहे. दुःखात तर राहतोच, पण जेव्हा आपला पाय घसरतो, आपण खाली पडतो, आपण चुकतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला क्षमेसाठी पण तयार असतो, कारण तो विश्वसनीय आहे. हा स्वभाव मी त्याचा परखला आहे. दुसरा विश्वासूपणा, 2 तिमोथी 2 अध्याय 13 वचन. पहिलं काय? तो आपल्याला सोडतो का? डोंगर पर्वत तुम्ही ज्याच्यावर भिस्त ठेवली असेल ते सगळे तुम्हाला सोडून जातील, पण प्रभू म्हणतो मी तुला कधीच सोडून जाणार नाही. मी तुझ्या पापात पण तुला कधी सोडणार. आता बघा 2 तिमोथी 2 अध्याय 13 वचन. कधी कधी आपण एवढे दुबळे बनून जातो की, म्हणा सारा विश्वास. काय विश्वासूपणा होता आपल्या परमेश्वराच्या राज्यामध्ये. ओ वाव, किती आम्ही प्रभु के लिए दीवाने थे. कल तक मना कल तक दीवाने थे, पर आज परीक्षा आ गई, हम क्या हो गए? दुबळे हो गए. कसे दुबळे? लगेच आपल्याला प्रश्न पडतो. आकाशाकडे बघतो आणि काय म्हणतो? देवा तू कुठे?
तुला दिसत नाही का? आपण प्रार्थना करणं सोडून देतो, वचन वाचणं सोडून देतो आणि आपल्याला असं वाटतं की नाही 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 नाही, मला आता देव पण काही करत नाही आहे, आता मलाच करणं भाग आहे. नाही नाही, परमेश्वराकडनं होत नाही आहे. परमेश्वर पण मजा घेतो. मग खरंच तो आपल्यासारखाच आहे. तुम्ही कोणाची मजा घेतली आहे का? नाही. कधी असं तर होऊन जाऊ दे, याचं काय, याला काय करायचं एकदा करूच दे. करा भो, काय करायचं करा. कधी कधी, दरवेळेस नाही हा. कधी कधी प्रॉब्लेम मध्ये, खिशाखाली असताना, आरोग्य नसताना, भांडण झालेले असताना, नाते तुटलेले असताना, आभाळ काळा झालेला असताना, जमीन कोरडी झालेली असताना, कधी कधी आपण एवढे दुबळे होऊन जातो की आपला विश्वास नष्ट होऊन जातो आणि आपण एखादी गोष्ट करायच्या आधी देवाला विचारायला सुद्धा पुढे जात नाही. का? कारण कोरडी भूमी झाली आहे, आकाश काळा झालाय, आरोग्य घालवलेलं आहे, खिशात पैसे नाही आहे, अकाउंट खाली आहे. परमेश्वर, याच्या पहिले तर परमेश्वर ऐकत होता, आता तर ऐकत नाहीये. ओ देवा, आता मला आरोग्य भेटलं, आता परत मी आजारी आहे, आता आशीर्वाद सुरू झाले होते, मग हे दुसरंच काय झालं? कधी कधी काय होऊन जातं? इयोब का बर फेमस आहे माहिती आहे? ज्याच्या पायाला गळवे झाले ते क्यों फेमस आहे वो? कारण त्याच्यामध्ये हा कधी कधी आला नाही. हा अविश्वास त्याच्यामध्ये आला नाही. ओ बहुतेक देवाकडनं हे होत नाहीये बर का. कधी कधी आपला विश्वास संपूर्ण नष्ट होऊन जातो. पण पुढचं वचन वाचा. तरी पण तुम्ही त्याला दोष देता, तुम्ही परमेश्वराच्या नावाला दोष देता, त्या परिस्थितीमध्ये त्याची उपासना करत नाही, त्या परिस्थितीत देवाला गौरव देत नाही, तरी पण तो विश्वसनीय राहतो आणि तुमचीच मदत करत असतो. हा त्याचा स्वभाव आहे. आपण त्याचे अवयव आहोत. तुम्हाला वाटतंय माझं पोट गेलं वर्ष झालं देव बरं का करत नाही? तुझ्याच बरोबर देवाचा पण पोट दुखतंय. हालेलुया. प्रभू, वर्ष झालं मी बिना तेलाची भाजी खातोय. अरे तुझ्या बरोबर तुझा येशू पण बिना तेलाची भाजी खातोय, कारण तू त्याचा अवयव आहेस. बस काही क्षण तुला याच्यातनं जायचं आहे. 3 दिवस तुला अधोलोकाचा अनुभव जरी करावा लागला तरी युगानुयुगाचं सिंहासन आणि राजाचं सिंहासन आणि पित्याच्या उजव्या बाजूला बसण्याचा अधिकार येशूला मिळाला. हालेलुया. काही क्षण जर तुमचे असे जात आहे तर एक लक्षात ठेवा, माझा देव जिवंत आहे आणि तो विश्वसनीय आहे. माझ्या आजारात तो विश्वसनीय आहे, माझ्या गरीब परिस्थितीत तो विश्वसनीय आहे, माझ्या कर्जात तो विश्वसनीय आहे, माझ्या पापात देखील तो विश्वसनीय आहे. माझा देव विश्वसनीय आहे. हालेलुया. मोशेला प्रभू म्हणाला होता, हे प्रभू अजून किती दिवस? तेव्हा मोशेला देव म्हणाला, मोशे, फक्त इस्रायली लोकच त्रास सहन नाही करत आहे, मी पण त्यांच्या बरोबर त्रास सहन करतोय. हालेलुया. कारण तुम्ही त्याचा अंग आणि अवयव आहात. पण तो समय जाऊ द्या, बस तो समय जाण्यावरच आहे. हालेलुया.
किती जण म्हणाल तो गेला आहे? हालेलुया. आपण अविश्वसनीय झालो तरी देव विश्वसनीय आहे. मी विश्वासात पूर्ण संपलो तरी देव विश्वसनीय आहे. कारण मी त्याचा अंग आहे, तो त्याच्या अंगाला विसरत नाही. त्याला दिलेले, आपल्याला दिलेले अभिवचन परमेश्वर विसरत नाही. हालेलुया. तुम्ही अभिवचन पावलेले आहात की नाही? मग देव तुम्हाला कसं विसरल? God is so faithful. Amen. आता मग किती विश्वसनीय माझा परमेश्वर. 1 कोरिन्थ 10:13. पवित्र शास्त्रामध्ये या वचनाने मला 12 महिने इतका दिलासा दिला आहे की प्रिया, तुझ्यावर जे हे संकट किंवा त्रास आहे हे तुझ्यावरच उद्भवले असं समजू नको. याच्या मागून जितके विश्वासणारे, पवित्र शास्त्रामध्ये जितके सेवक होऊन गेले, त्यांच्यावर पण असे दिवस बितले आहेत. फक्त तुम्हीच त्याच्यातनं जात आहात असं नाही. आमेन. असं नाहीये की आपणच काही परिस्थितीमधून जातो. नाही नाही नाही. एक समय ज्याच्यात देव त्याचं प्रेम आपल्यात पारखत असतो. हे खूप खरं आहे. त्या परीक्षेत आपण तेवढंच प्रेम त्याच्यावर करतोय का हे तो पारखत असतो. तेवढाच अजूनही त्याच्यावर विश्वास ठेवला आहे का हे तो पारखत असतो. तेवढाच भरोसा अजून पण त्या परिस्थितीत देवावर आहे का हे तो बघत असतो. आमेन. पण तो आपल्याला सोडत नाही. आमेन. पुढे बाळगून घ्या. म्हणा आज खात्री बाळगून घ्या. जोरदार टाळ्या. देव माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे अशी माझी कोणतीच परीक्षा घेणार नाही. आज जी परीक्षा माझ्याकडे आहे किंवा ज्या परिस्थितीत मी आहे, मी ते सहन करू शकतो म्हणून ती आहे. हालेलुया. ते सहन करण्याची शक्ती पण देवानेच मला दिलेली आहे. आमेन. बेस्ट रोल, बेस्ट ऍक्टर. हालेलुया. जितकं तुम्हाला सहन करावं लागतंय याचाच अर्थ तितका मोठा आशीर्वाद पण आहे आणि तितकीच तुमची पात्रता पण प्रभू तयार करत आहे. तंबू असाच खेचला जातो. कळतंय का? तंबू खेचायला बळ लागतं, शक्ती लागती. देवावर विश्वास ठेवायला पण शक्ती लागती, बळ लागतं, एकाग्रता लागते, एक चित्त, एक मन लागतं त्या परिस्थितीमध्ये की माझा देव विश्वसनीय आहे. हालेलुया. माझा देव विश्वसनीय आहे. हालेलुया. तुम्ही काय घालावे, काय पांघरावे, काय खावे ह्याची जर चिंता तू करत आहे तर तू माझा नाही. मग तुम्ही देवाला उगाच टाइमपास करताय. तो तुम्हाला आणि मला कष्टात पाहू शकत नाही. तो तुम्हाला आणि मला आजारात पाहू शकत नाही. तो तुम्हाला आणि मला पापात पाहू शकत नाही. देव तुम्हाला आणि मला कर्जात पाहू शकत नाही. पण जरी आपण त्याच्यातनं जात असलो तरी आपण एकटे नाही. आपण त्याचे अंग आहोत आणि तो पण आपल्या बरोबर त्रास सहन करत आहे. पण हे लक्षात ठेवा की तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडे तो तुमची परीक्षा होऊ देणार नाही. हालेलुया. कारण तो विश्वसनीय परमेश्वर आहे. प्रत्येक क्षेत्रात देव विश्वसनीय देव आहे. तुमच्या कठीण परिस्थितीमध्ये परमेश्वर विश्वसनीय आहे. यशाया 54:10. तुमच्या पापाच्या परिस्थितीमध्ये देव विश्वसनीय आहे. 1 योहान 1:9. तुम्ही जरी अविश्वसनीय झालात तरीही देव विश्वसनीय आहे. 2 तिमोथी 2:13. हालेलुया. देव विश्वसनीय आहे. आता शेजारच्याला लास्ट घोषणा म्हणा. देव माणूस नाही की बदलल. आहे का? शेजारच्याला म्हणा, देव माणूस नाही की तो धोका देईल. या पृथ्वीवर जगत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, देव माणूस नाही की तो बदलल. माझा देव ज्याच्यावर मी विश्वास ठेवलेला आहे तो धोका देणार नाही. ज्याला हे कळालं की माझा देव मला धोका देणार नाही तर तो देणार नाही. आमेन. जर मी विश्वास ठेवून टिकून उभा आहे तर माझा देव मला धोका देणार नाही. कारण तो
मनुष्य नाही. कारण तो माणूस नाही. किती पण, कसा पण, किती मोठा व्यक्ती असू द्या, किती पण मोठा, तो धोका देईल. पण देव धोका देणार नाही. हालेलुया. देव माणूस नाही की तो धोका देईल. हे शेवटचं वचन आणि आशीर्वादित व्हा. आमेन. गणना 23. थँक्यू होली स्पिरिट. 19. आता मी तुम्हाला प्रश्न विचारते. जर देवाने तुम्हाला एखादं अभिवचन दिलंय, तो देऊन पूर्ण करणार नाही असा देव आहे का? तुम्ही अशा देवाची आज उपासना करायला आले का जो खोटं बोलतो? तुम्ही आज अशा देवाला शोधायला आले का जो माणसासारखा बदलतो? नाही नाही नाही. आमेन. माझा देव खोटं बोलत, माझा देव त्याचं मन बदलत, माझा देव माझ्यावर सर्व काळच क्रोधात. हालेलुया. आणि तो वचन देऊन पाळणार नाही अशातला तो काही देव नाही. आमेन. हालेलुया. 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 माणसं जसं आपलं मन बदलतात तसा तो बदलत नाही. हालेलुया. राहिलाय का कधी देव? राहिलाय का? अजून एक गोष्ट आम्ही चर्चा करत होतो. आपल्याला वाटतं उशीर झाला, उशीर लागला तरी पण प्रभू आशीर्वादित करतो. पण बायबलमध्ये असं कुठंच लिहिलं नाही की येशू म्हणतो उशीर लागल, उशीर लागल. तो म्हणतो समय आल्यावर. आमेन. वेळ येईल तेव्हा. आपल्यामध्ये धीरज नसतो आणि आपल्याला वाटतं अजून किती दिवस प्रभू, अजून किती दिवस प्रभू. प्रभू म्हणतो वेळ आल्यावर. देवाला आपली योग्य वेळ ठाऊक आहे. हालेलुया. मी परमेश्वरामध्ये अजून किती दिवस परमेश्वरा तू ह्या मंडळीला एवढंच ठेवणार आहे, एवढंच ठेवणार आहे, अजून किती वेळ, किती वेळ, किती वेळ, किती वेळ, किती वेळ. परमेश्वर म्हणतो माझ्यासाठी एक दिवस 1000 आहे, 1000 एका दिवसासारखा आहे. तुला कळणार पण नाही की 10 एका वर्षात मी तुझ्या 10 वर्षाचं काय करून टाकेल. हालेलुया. हालेलुया. किती जण तयार आहेत त्या मोठ्या आशीर्वादासाठी जी देव आता द्यायला चालला आहे. आमेन. हालेलुया. परमेश्वर तुमची आध्यात्मिक उन्नती करो, शारीरिक उन्नती करो, इम्प्रूव्ह करो तुमची हेल्थ, तुमचा फायनान्स येशूच्या नावामध्ये. हालेलुया. प्रत्येक क्षेत्र जे काम थांबले आहे मनुष्याद्वारे, आज देव त्याला उघडो येशूच्या नावामध्ये. आज देव त्याला उघडो येशूच्या नावामध्ये. माणसांनी कट कारस्थाना करून जे तुमचे आशीर्वाद थांबवले आहे, येशूच्या नावात मी मोकळं करते. येशूच्या नावात मोकळं करते. In the name of Jesus. In the name of Jesus. Hallelujah. Hallelujah. आपल्या जागेवर उभे राहा. शेजाऱ्याला म्हणा देव विश्वसनीय आहे.